विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत विलीनीकरणासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता अशी सूत्रांची माहिती। विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने सर्व चर्चा फेटाळल्या। पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसमध्ये विलीनीकरणासाठी आधी देखील प्रस्ताव प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। तृणमूलसह शरद पवारांची काँग्रेससोबत येण्याची मानसिकता, नाना पटोले यांचा हा दावा। तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार, सोनिया गांधी यांचं हे आश्वासन। रोहित पवारांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन, कर्जमाफीतील जाचक अटीं विरोधात आक्रमक पवित्रा। आंदोलनापूर्वी रोहित पवारांना पोलिसांकडून नोटीस, आंदोलनासाठी इतर मोकळ्या जागेचा पर्याय वापरण्याचा सल्ला। नाशिकनंतर जळगावला देखील बंड थंड होण्याची शक्यता, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा भाजपची खलबतं, तर आमदार पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक। शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंबाबतही चर्चा। जळगाव विधान परिषदेच्या शिंदे सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल, निवासस्थानी नसून फोन बंद असल्याची माहिती। नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, रेश्मा काळेंची ही प्रतिक्रिया। राज्यात मोसमी पावसाची वाटचाल संथ गतीने सुरू, मुंबईसह उत्तर कोकणात उष्मा देखील कायम। पुढील 3 दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज। मीरा भाईंदर मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक। शिव रेल्वे स्थानकाजवळच्या उड्डाणपुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार। माटुंगा ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवेवरही परिणाम।